FM 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 8:42 झाली. श्रोतो प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यातील वृद्ध कलावंतांना मानधन मिळण्यासाठी आवश्यक असलेली आधार पडताळणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून वृद्ध कलावंतांचं मानधन तत्काळ द्यावे असे निर्देश सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री आशिष शेलार यांनी दिले आहेत. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत आढावा बैठकीत झाली, त्यावेळी ते बोलत होते. महावितरणला ऊर्जा परिवर्तनातील कामगिरीबद्दल दुहेरी सन्मान मिळाला आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी रिन्युएबल एनर्जी इनिशिएटिव्ह ऑफ द इयर, तर अपारंपरिक ऊर्जेच्या वाढीव वापरासाठी क्लीन एनर्जी आणि रिन्युएबल ॲडॉप्शन अवॉर्ड प्रदान करण्यात आले. महावितरणने सौर पंप योजनेअंतर्गत देशात आघाडी घेत 9 लाखांहून अधिक पंप कार्यान्वित केले आहेत. अमरावती जिल्हा वकील संघाच्या वार्षिक सर्वसाधारण निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी तिहेरी लढत असून 2 उपाध्यक्षपदांकरिता पुरुषांमधून 4 तर महिला गटातून 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. जिल्हा न्यायालय परिसरात निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार असून 1 मे 2026 महाराष्ट्र दिनी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी ॲडव्होकेट प्रशांत रमेश देशमुख, ॲडव्होकेट धनराज नंदलाल साधवाणी व ॲडव्होकेट अनिल तीर्थराज विश्वकर्मा अशी तिहेरी लढत बघायला मिळणार आहे. भीमजयंती व बुद्ध जयंतीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नागपूर इथं बॅगातर्फे रोजगार मेळावा आयोजित करण्यात येत आहे. हा मेळावा उद्या 26 एप्रिलला इंदोरा येथे सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित केलेला आहे. मागील 7 वर्षापासून सातत्याने समाजातील सर्व घटकांसाठी हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात येतो. संस्थेने कंपन्यांच्या माध्यमातून आजपर्यंत 1000 पेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. यावर्षी जवळपास 25 कंपन्या इच्छुकांना थेट मुलाखत घेऊन नियुक्ती देणार आहे. IPL क्रिकेट स्पर्धेमध्ये जयपूर इथं सुरू असलेला दुसरा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटचे वृत्त हाती आलं तेव्हा 11 षटकात 1 गडी बाद 142 धावा झाल्या होत्या. हवामान. विदर्भात उच्चांकी उष्णतामान कायम असून आज आणि उद्या अमरावती आणि अकोला जिल्ह्यात उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या हाच ऑरेंज अलर्ट वर्ध्यात देखील जारी करण्यात आला आहे. दरम्यान आज विदर्भात अकोला जिल्हा 45.6 अंश सेल्सिअससह सर्वात उष्ण ठरला. नागपुरात आज 43.4 अंश सेल्सिअससह इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.